नमस्कार. गेल्या भागामध्ये आपण योगशास्त्राचं स्वरूप नेमक्या कशा प्रकारचं आहे याची ओळख करून घेतलेली होती. योगशास्त्र संपूर्ण जगाला भारताने दिलेली देणगी. हजारो वर्षांपूर्वीचं हे शास्त्र, अर्थातच त्यामुळे या शास्त्राविषयी असलेले अनेक समज गैरसमज हे आपण बघितलेले होते. काळानुसार त्यामध्ये जसे बदल होत गेले किंवा संसारातल्या सर्वसाधारण लोकांना सुद्धा करता येईल असं शास्त्र पतंजली मुनींनी सूत्र स्वरूपात आपल्यासमोर आणलं, हे देखील आपण ओळख करून घेतलेली होती. याच्या पुढे जाऊन आजच्या भागामध्ये आपण योगाभ्यासाची प्रत्यक्ष पूर्वतयारी काय काय करणं आवश्यक आहे या दृष्टीने आज आपण विचार करणार आहोत. मग आता इतक्या हजारो वर्षांपूर्वीचं हे शास्त्र होतं, त्याच्यामध्ये अनेक समज होते, गैरसमज होते. मात्र प्रामुख्याने गुरुकुल पद्धतीनुसार गुरुच्या आश्रमात राहून ही विद्या संपादन करण्याचं हे शास्त्र होतं, किंवा रोजच्या दिनचर्येमध्ये योगाभ्यासाचा समावेश हा सहजतेने कळत नकळत केलेलाच असायचा. मात्र व्यावहारिक दृष्टिकोनातनं किंवा आजच्या काळामध्ये वैयक्तिकदृष्ट्या किंवा वैयक्तिकरित्या जाऊन प्रत्येकालाच हे शास्त्र शिकणं शक्य नाही. त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये ही विद्या काहीशा प्रमाणामध्ये लुप्त झालेली होती. परंतु आजच्या काळामध्ये मात्र सर्वसाधारण माणसांना सुद्धा हे शास्त्र शिकता येईल या दृष्टिकोनातनं सामुदायिक तत्वावरती योगविद्या घेण्याचं शास्त्र किंवा योगविद्या प्रदान करण्याचं काम हे केलं जातं. आणि त्यामुळे सर्वसाधारण लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि या दृष्टिकोनातनं योगाभ्यासाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे त्याचा मागचं मोठं उद्दिष्ट आहे. मग आता या दृष्टिकोनातनं योगाभ्यास कोणी करावा, आपण योगाभ्यासाची पूर्वतयारी याच्या अनुषंगाने आपण घटक बघतोय की योगाभ्यास हा प्रथम कोणी करावा. आपण मागच्या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे की योगाविषयी गैरसमज होते की कोणी योगाभ्यास करावा, स्त्रियांनी करावा अथवा न करावा. परंतु याच्या संदर्भामध्ये सुद्धा हठयोगामध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे. मग योगाभ्यास हा कोणी करावा, तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की युवा, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधीग्रस्त किंवा दुर्बल, म्हणजेच कोणी कोणी योगाभ्यास करावा, तर तरुण लोकांनी योगाभ्यास करावा, वृद्धांनी करावा, जे अतिवृद्ध आहेत त्यांनी सुद्धा योगाभ्यास करायला हरकत नाही. इतकंच नव्हे तर दुर्बल म्हणजेच अशक्त लोकांनी सुद्धा करायला हरकत नाही. गेल्या प्रकरणातही आपण बघितलेलं आहे की महिलांनी सुद्धा योगाभ्यास करायला हरकत नाही. म्हणजेच साधारणपणे 12 ते 14 हा जो वयोगट आहे की ज्या काळामध्ये प्रामुख्याने शरीराची वाढ होत असते, हा जर वयोगट आपण सोडला तर पुढच्या प्रत्येक तरुणांनी योगाभ्यास साधायला हरकत नाही किंवा योगाभ्यासाचा अभ्यास करायला हरकत नाही. म्हणजे योगाभ्यास या पुढच्या सगळ्या लोकांनी करायला हरकत नाही. साधारणपणे 12 ते 14 वयोगट हा वाढीचं वय आहे. त्यामुळे हा जर बाल्यगट सोडला तर पुढच्या सगळ्या लोकांनी योगाभ्यास साधायला अर्थातच हरकत नाही, किंवा किंबहुना योगाभ्यास हा जरूर त्याचा अभ्यास प्रत्येकाने करण्याची नितांत आवश्यकता आहे. दुसरा घटक म्हणजे योगाभ्यासाची वेळ. योगाभ्यासाच्या पूर्वतयारी अंतर्गत आपण घटक बघतोय. त्याच्यानंतर योगाभ्यासाची वेळ. अर्थातच आपण प्रत्येक गोष्ट ही आदर्श स्थितीकडली बघतोय. मात्र रोजच्या व्यावहारिक दृष्टिकोनातनं विचार केला तर या सगळ्याच गोष्टी आपल्या दैनंदिन व्यवहार सांभाळून करता येतीलच असं नाही. परंतु आदर्श वेळ योगाभ्यासासाठी कोणती आहे, तर ब्राह्ममुहूर्ताची वेळ ही अर्थातच आदर्श वेळ म्हणून ओळखली जाते. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीचा साधारणपणे 1 ते 1.5 तास हा जो कालावधी आहे, ह्या काळामध्ये केलेला योगाभ्यास हा निश्चित पूरक अभ्यास ठरू शकेल. मात्र रोजच्या व्यावहारिक जगामध्ये किंवा व्यावहारिक दृष्टिकोन समोर ठेवून ही वेळ आपल्याला साधता येईलच असं नाही. ही वेळ नाही साधता आली तरीसुद्धा साधारणपणे सकाळची वेळ जी आहे 6 ते 6:30 वाजता, ही वेळ जर आपण योगाभ्यासासाठी साधली तर ती सर्वच दृष्टीने आपल्या फायद्याची ठरणार आहे. प्रामुख्याने ही वेळ किंवा सकाळची वेळ ही का योग्य वेळ आहे, तर इतर योगाभ्यासासाठी किंवा योगासनांचा सराव करण्यासाठीची जी प्रामुख्याने पथ्य आपल्याला पाळावी लागतात, की आहार झाल्यानंतरचा काही कालावधी जाऊन द्यावा लागतो, किंवा सकाळच्या वेळेला प्रातर्विधी झालेले असतात, त्यामुळे अर्थातच आपलं पोट साफ असतं, त्यामुळे योगासनं जमणे हे सहजतेने शक्य होतं.
रात्री पूर्ण झोप झालेली असते, त्यामुळे शरीर आणि मनाला आलेला एक प्रकारचा उत्साह, उल्हास ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला योगाभ्यास साधण्यासाठी निश्चित कारणीभूत ठरत असतात. तसंच सकाळची वेळ ही केव्हाही अधिक शुभकारक वेळ असते, कारण जसजसं पुढचा कालावधी सरकत जाईल तसतशी व्यावहारिक दृष्टिकोनातनं पुढची कामं आपल्या डोक्यामध्ये यायला लागतात आणि त्या दृष्टीने हे शरीर आणि मन एकाग्रता साधणारं हे शास्त्र आहे आणि ह्याचे आपल्याला शरीर आणि मनाला लाभ जास्तीत जास्त करून हवे असले तर त्या दृष्टिकोनातनं सकाळची वेळ की ज्या वेळेला आपला पुढचा मोठा कार्यभाग सुरू झाला नाही अशी जर वेळ आपण साधली तर ती योगाभ्यासाला निश्चितपणे पूरक ठरेल. योगासनं जमण्याच्या दृष्टीने केव्हाही फायद्याचे ठरू शकेल. प्राणायाम अधिक प्रभावीपणे त्याचा लाभ आपल्याला मिळवता येणं शक्य होईल, कारण पोट हे पूर्ण रिकामं राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्राणायामामधनं आलेली एकाग्रता, त्याचप्रमाणे धारणेची ध्यानाचीसाठी असलेली पूरक स्थिती, या सगळ्या गोष्टी या सकाळच्या वेळामध्ये आपल्याला साधता येणं हे अधिक लाभकारक हितवाहक ठरणार आहे. त्या दृष्टीने ब्राह्ममुहूर्त आदर्श वेळ, ती नाही जमली तर सकाळी 6 ते 6:30ची वेळ ही केव्हाही आदर्श वेळ आहे. मात्र याही पलीकडे जाऊन अजिबातच सकाळची वेळ उपलब्ध होऊ शकत नसेल, कारण शेवटी आपण व्यावहारिक दृष्टिकोनातनं प्रत्येक गोष्टी बघतोय किंवा संसारात राहून आपण योगाभ्यास साधण्याचा प्रयत्न करतोय. त्या दृष्टीने आपल्या सोयीनुसार इतर पथ्य पाळून कुठल्याही वेळेमध्ये योगासनांचा, योगाभ्यासाचा सराव आपण आपल्या सोयीनुसार केला तरीसुद्धा काही हरकत नाही. याच्यानंतर पूर्वतयारी अंतर्गत येणारा अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे योगाभ्यासासाठी असलेलं ठिकाण. आता हे शास्त्र अतिशय अतिप्राचीन असं शास्त्र आहे. ज्या काळामध्ये योगाभ्यास साधला जात असे त्यावेळेला योगी साधक किंवा योगी लोक हे कुठेतरी हिमालया पर्वतामध्ये, गुहेमध्ये, अरण्यात, रानात, एकांतामध्ये जाऊन हा योगाभ्यास साधत असत. कारण हे शास्त्राचा पाया हा काहीसा आध्यात्मिक आहे. त्या दृष्टीने हे नुसतंच इतर व्यायामासारखं हे शास्त्र नाही, त्यामुळे त्याचा पाया हा थोडासा आध्यात्मिक आहे. त्या दृष्टीने योगी साधक एकांतवासामध्ये, हिमालयामध्ये, गुहेमध्ये, रानामध्ये जाऊन हा योगाभ्यास साधत असे. परंतु आजच्या युगामध्ये आपल्याला या गोष्टी साधता येणं शक्य नाही. आपल्याला आपल्या रोजचे दैनंदिन व्यवहार सांभाळतच हा योगाभ्यास साधायचा आहे. याही पुढे योगाभ्यासामध्ये किंवा हठयोगामध्ये अजून योग साधकाच्यासाठी असलेली जागा किंवा ठिकाण याचं वर्णन प्रगल्भपणे केलेलं आहे. हठयोगामध्ये सांगितलेलं आहे की योगी साधकासाठी स्वतंत्र मठी उभारली जाते किंवा स्वतंत्र कुटी उभारली जाते. मग ही कुटीची रचना ही त्या ठिकाणी प्रामुख्याने रोगजंतूंचा प्रादुर्भाव होणार नाही, स्वच्छ हवेशीर असेल, शेणाने सारवलेली असेल. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी व्याघ्राजीन म्हणजे वाघाचं कातडं तेही नसेल तर मृगाजीन म्हणजे हरणाचं कातडं हे त्या ठिकाणी पांघरून त्याच्यावरती योगासनांचा सराव केला जावा किंवा योगाभ्यासाचा सराव केला जावा. तसंच ती कुटी ही थोडीशी उंचावर असावी, त्याचा दरवाजा हा अगदी लहानसा असावा, केवळ उजेडापुरता झरोका असावा. अशा प्रकारच्या कुटीचं वर्णन की जे योगसाधकाला योगाभ्यास साधण्यासाठी मुद्दाम या मठीची उभारणी केली जात असे. परंतु ही मठी आजच्या युगामध्ये प्रत्येकाला करता येणं हे शक्य होईलच असं नाही. आदर्श स्थितीमध्ये या मठीचं वर्णन हठयोगामध्ये केलेलं आहे. प्रामुख्याने त्याच्या मागचा हेतू काय आहे तर शरीर मनाचं हे शास्त्र आहे, एकाग्रता साधणारं शास्त्र आहे, आध्यात्मिक पाया असलेलं शास्त्र आहे. आणि या दृष्टिकोनातनं अर्थातच अशी मठीची रचना किंवा कुठेतरी रानावनात गुहात जाऊन केलेला अभ्यास हा निश्चित अधिक प्रगतीपथाकडे नेणारा असणार आहे. परंतु आपण आपल्या सर्वांच्यासाठी असलेला योग हा बघत आहोत. त्यामुळे रोजचे दैनंदिन व्यवहार सांभाळून आपल्या घरामध्येच आपल्याला सहजतेने योगाभ्यास साधता येईल अशा दृष्टिकोनातनं आपल्यासाठी ठिकाण कोणतं लाभकारक आहे तर आपल्या घरातीलच जागा जी स्वच्छ असेल, जिथं पुरेसा उजेड असेल, ज्या ठिकाणी कोणत्याही आवाजाचा मोठा प्रादुर्भाव नसेल किंवा लोकांची वर्दळ ये जा चालू नसेल, ज्या ठिकाणी कोणत्याही रोगजंतूंचा प्रादुर्भाव नसेल, स्वच्छ असेल, अशा ठिकाणची प्रसन्न असलेली जागा ही आपल्या दृष्टीने योगाभ्यासासाठी निश्चित पूरक ठरणार आहे. जसं आपल्या घरामधल्या प्रत्येक जागेत
जागेचं वैशिष्ट्य किंवा प्रत्येक ठिकाण हे कोणत्या तरी कारणासाठी राखून ठेवलेलं असतं. स्वयंपाकघरामध्येच आपण जेवण करत असतो किंवा दिवाणखान्यामध्येच आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत असतो. तशीच जी जागा आपण योगाभ्यासासाठी नेमून देणार आहोत ती एकच जागा शक्यतो असावी. रोज त्या ठिकाण त्याचं बदलू नये. कारण आपल्याला जसं एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर त्या जागेचं वैशिष्ट्य हे त्या गोष्टीसाठीच राखून आपण ठेवतो, तसंच त्या ठिकाणी गेल्यानंतर योगाभ्यासामधनं आपल्याला जी एकाग्रता साधायची आहे, योगाभ्यास हा अधिक सुलभतेने करायचा आहे आणि या दृष्टिकोनातनं एकच जागा आपल्यासाठी नेमून घेणं हे केव्हाही आपल्या दृष्टीने हे फायद्याचं होणार आहे. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरीसुद्धा किमान योगाभ्यास रोजच्या रोज सातत्यात त्याच्यामध्ये असणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं कितीही आदर्श बाबी आपण बघत असलो तरीसुद्धा शेवटी आपल्या घरामधली रचना आणि त्यानुसार आपल्यासाठी काढलेला वेळ, आपल्यासाठी ठरवून घेतलेली जागा, या गोष्टीसुद्धा तितक्याच आपल्या सोयीतनी करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर योगाभ्यासाची पूर्वतयारी अंतर्गत येणारा महत्त्वाचा अजून एक घटक म्हणजे पोशाख. अर्थातच योगाभ्यासातलं तिसरं अंग योगासनं हे ज्या वेळेला आपण साधत असतो किंवा त्याच्या पुढचा प्राणायामाचा टप्पा करत असतो त्यावेळेला अर्थातच आपला पोशाख हा खूप घट्ट प्रकारचा नसावा, खूप सैलसर प्रकारचा नसावा. कारण प्रामुख्याने आपलं जे लक्ष आहे ते योगाभ्यासाकडे राहणं गरजेचं आहे. कारण हे एकाग्रता आपल्याला साधायचे, शरीर आणि मनाची एकाग्रता साधायचे. त्या दृष्टीने आपला पोशाख खूप सैलसर असेल, ढगळा असेल तर आपलं निम्म लक्ष त्या ठिकाणीच जाईल. खूप घट्ट असेल तरीही आपल्याला अभ्यास करत असताना, योगासनं करत असताना कुठेही सुलभता वाटणार नाही. कुठेतरी आपल्याला कधी एकदा संपवू अशा प्रकारची शरीर मनाची स्थिती निर्माण होईल. या दृष्टीने स्वच्छ पोशाख असावा. सैलसर किंवा आपल्याला योगासनं करताना, प्राणायाम करताना, ध्यानधारणा करताना कुठेही त्याची मध्ये अडथळा किंवा बाधा होणार नाही निर्माण, अशा प्रकारचा पोशाख हा योगाभ्यासाच्या पूर्वतयारी अंतर्गत आपल्याला विचारात घेणं आवश्यक आहे. पोशाखाच्या नंतर अजून महत्त्वाचा नियम म्हणजे आहारासंदर्भातला असलेला नियम. आपण ज्या वेळेला योगाभ्यासाची वेळ बघितली त्यावेळेला जसं सांगितलं की सकाळची वेळ ही का उत्तम, कारण त्यावेळेला आहारासंबंधितले कुठलेही नियम किंवा कुठलेही पथ्य हे आपल्याला फारसे गांभीर्याने पाळावे लागत नाहीत. कारण प्रातर्विधी झालेले असतात, पोट रिकामं असतं, त्यामुळे त्यावेळेला हे आहाराचे नियम आपल्याला फारशा गांभीर्याने पाळावे लागत नाहीत. मग आहारासंदर्भातला असलेला नियम प्रामुख्याने कुठला आहे तर साधारणपणे घन आहार आपण केलेला असेल, म्हणजे मोठं जेवण आपलं झालेलं असेल दुपारचं, तर किमान 3-3.5 तासाचा कालावधीमध्ये जाऊ देणं गरजेचं आहे योगाभ्यासासाठी. योगाभ्यासामधला जो योगासनांचा भाग आहे किंवा ध्यानधारणेचा सुद्धा टप्पा असेल तरीसुद्धा त्याच्यासाठी 3-3.5 तासाचा कालावधी जाऊ देणं आवश्यक आहे. कारण साधारणपणे खाल्लेलं अन्न जठरामध्ये साधारण 3 तासामध्ये त्याचं भस्मीकरण होणं, शोषण होणं, पचन होणं, या सगळ्या क्रिया होण्यासाठी 3-3.5 तासाचा कालावधी जाणं आवश्यक असते. आणि योगासनं करत असताना त्याच्या आधीच आपण जर आसनं केली तर पोटावरती आलेला विशिष्ट दाब किंवा त्याचा झालेला विपरीत परिणाम, त्यामुळे एकाग्रता तर साधणार नाहीच, परंतु त्याचबरोबर कुठलंच आसन हे सुलभतेने, कारण स्थिर सुखम आसनम आपल्याला आसनांची व्याख्या माहिती आहे की ज्याच्यामध्ये मुळात आधी स्थिरता आहे, सुखकारकता आहे, गुणवाचक परिणाम पण दिसून येत आहेत. हे जर आपल्याला साधायचं असेल तर आहारासंदर्भातले नियम हे पाळणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच द्रव स्वरूपात मधला आपला काही आहार पेयपान आपण घेतलेलं असेल तर 1 तासाचा कालावधी, 1 ते 1.25 तासाचा कालावधी गेल्यानंतर आपण जर योगासनांचा सराव केला, योगाभ्यासाचा सराव केला तरीसुद्धा चालू शकेल. मात्र घन स्वरूपाचा आहार घेतलेला असेल तर 3-3.5 तासाचा कालावधी ह्यामध्ये जाणंच हेच अपेक्षित आहे. आपण प्रत्येक गोष्ट या आदर्श स्थितीमधल्या बघतोय. इतर गोष्टींमध्ये आपण थोडीशी तडजोड करू शकतो. आपली वेळ एखादी चुकली तरीसुद्धा चालू शकेल, आपलं ठिकाण एखाद दिवशी बदललं तरीसुद्धा चालू शकेल, पोशाख एखाद दिवशी कमी जास्त स्वरूपामधला असेल तरी चालू शकेल. पण आहारासंदर्भातली तत्त्व किंवा नियम किंवा पथ्य ही नितांत पाळण्याची आवश्यकता आहे. कारण
आहार जसा झालेला आहे आणि त्याच्यानंतर किती वेळ झालेला आहे त्यानुसार त्याचे सुलभ परिणाम तर होणार नाहीतच, परंतु शरीरावरती विपरीत परिणाम मात्र होऊ शकतील. त्या दृष्टीने आहाराचे नियम, आहाराची पथ्य ही पाळणं अत्यंत आवश्यक आहेत. त्याच्यानंतर पुढचा अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे योगाभ्यासाची पूर्वतयारी अंतर्गत येणारा नियम म्हणजे महिलांसाठीचा असलेला प्रामुख्याने नियम. गेल्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की पुरुषांप्रमाणेच महिलांनी सुद्धा योगाभ्यास करायला काहीच हरकत नाही. प्रारंभीच्या काळामध्ये हा गैरसमज होता की महिलांनी योगासनं करू नये किंवा योगाभ्यास हा करू नये. मात्र हा केवळ गैरसमज आहे. महिलांनी देखील पुरुषांच्या प्रमाणेच योगाभ्यास साधायला काहीच हरकत नाही. फक्त पुरुष आणि महिलांच्यामध्ये शरीर रचनेअंतर्गत काही फरक आहेत. त्या दृष्टीने मासिक पाळीचा काळ जर सोडला तर इतर वेळी महिलांनी देखील योगासनं करायला हरकत नाही. त्याचप्रमाणे गर्भधारणेचा जो 9 महिन्याचा कालावधी आहे या कालावधीमध्ये देखील योगाभ्यासाचा, योगासनांचा सराव, प्रामुख्याने योगासनांचा सराव हा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय करू नये. काही गर्भधारणेअंतर्गत देखील काही योगासनं ही जरूर केली जातात, मात्र त्यासाठी देखील तज्ज्ञांचा सल्ला किंवा सल्ल्याशिवाय ही आपल्या मनाने केवळ पुस्तक वाचून किंवा क्लास कुठला तरी धरून हा योगासनं केवळ सुलभ प्रसूती व्हावी या दृष्टिकोनातनं केवळ पुस्तक वाचून हा गर्भधारणेच्या कालावधीमध्ये मात्र महिलांनी योगासनांचा सराव टाळावा. या 2 बाबी जर सोडल्या तर अन्य वेळेला सर्व प्रकारची योगासनं, सर्व प्रकारचा प्राणायाम, सर्व ध्यानधारणा हे सगळे टप्पे योगाभ्यासातले महिलांनी देखील अनुसरायला किंवा त्याचा सराव करायला, अभ्यास करायला हे कुठलीच हरकत नाही. याच्या सगळ्या गोष्टी या आपण प्रामुख्याने सगळे नियम हे कुठले कुठले बघितले तर योगाभ्यासाची पूर्वतयारी अंतर्गत येणारे सगळे हे घटक होते. मग आता योगशास्त्राचं स्वरूप आपल्याला समजलं. योगाभ्यासाची पूर्वतयारी, त्याच्या अंतर्गत असलेले सगळे घटक आपण बघितले. याच्यानंतर अजूनही एक महत्त्वाचा असलेला घटक किंवा आपल्या दृष्टिकोनातनं, कारण आपण पुढच्या टप्प्याकडे प्रत्येक वेळेला जाणार आहोत, हा योगशास्त्राची हा अगदी चंचू प्रवेश आहे म्हणता येईल आपल्याला, की योगशास्त्राचं स्वरूप आपल्याला फक्त कळलं आहे, पूर्वतयारी अंतर्गत येणारे घटक आपल्याला कळलेत, तरीसुद्धा अजूनही अनेक वेळेला योगाभ्यासाच्या विषयी अनेक गैरसमज आपल्याला दिसतात. त्याच्यामधले प्रामुख्याने असलेले फरकाचे घटक म्हणजे योगाभ्यास आणि व्यायाम या 2 गोष्टींच्यामध्ये प्रामुख्याने काय घटकांमध्ये फरक आहे हा काही प्रमाणामध्ये आपण जाणून घेऊयात. खोलवर त्याची चर्चा म्हणजे शरीरशास्त्राच्या दृष्टीने, ॲनाटॉमीच्या दृष्टीने सगळे घटक जरी आपण बघितले नाहीत तरी या 2 घटकांमधला प्रामुख्याने कोणता फरक आहे तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगाभ्यासाचा पाया हा आध्यात्मिक आहे आणि त्याच्या उलट व्यायामाचं शास्त्र हे प्रामुख्याने शरीर संवर्धनासाठी असलेलं केवळ शास्त्र आहे. योगाभ्यासामधले योगासनांनी शरीर संवर्धन हे आपोआप होणार आहे, परंतु व्यायामाच्या मागचा उद्दिष्ट किंवा व्यायामाच्या मागचा दृष्टिकोन हा प्रामुख्याने शरीर संवर्धनासाठीचाच असलेला प्रामुख्याने उद्दिष्ट असतं. त्या दृष्टीने आध्यात्मिक पाया आणि व्यावहारिक थोडासा दृष्टिकोन व्यायामाच्या मागचा या दोघांच्यामध्ये हा प्रामुख्याने असलेला फरक आहे. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे बहुतांशी व्यायामांतर्गत केल्या जाणाऱ्या हालचाली या थोड्याशा जलद स्वरूपाच्या असतात. त्याच्या उलट योगाभ्यासामधल्या योगासनांच्या घटकांतर्गत आपण ज्या हालचाली करतो त्या अत्यंत संथ असतात, सावकाश असतात, आपल्या शरीराच्या कुवतीनुसार केल्या जातात आणि त्यामुळे केला जाणारा अभ्यास किंवा केला जाणारी योगासनांच्या मधनं मिळणारे फायदे हे शरीरामध्ये खोलवर जे स्नायू आहेत त्या प्रत्येक खोलवर स्नायूंपर्यंत जातात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगासनं करताना आपण घेतलेली श्वसनाची जोड, ज्या श्वसनाची जोड आपण प्रत्येक योगासनं करत असताना घेत असतो त्यामुळे मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा, प्रत्येक हालचाली दरम्यान होणारा ऑक्सिजनचा पुरवठा, बाहेर टाकला जाणारा कार्बन डायऑक्साईड यामुळे प्राणवायूचा संचार हा प्रत्येक पेशीपर्यंत पोचत असतो.
शरीरातल्या बारीकातल्या बारीक केशवाहिनीपर्यंत तो जातो आणि त्यामुळे प्रत्येक नाडी ही शुद्ध व्हायला किंवा नाडी शुद्धीकरण व्हायला मदत होते. आणि त्यामुळे अजून एक महत्त्वाचा घटक याच्यामध्ये येतो की कितीही काळ आपण योगासनं केली तरीसुद्धा कधीही दमल्यासारखं थकल्यासारखं वाटत नाही. उलट ज्या वेळेला आपण सकाळच्या वेळेला जर योगासनं केली तर संपूर्ण दिवस हा उत्साहवर्धक ठरू शकतो. कारण प्रत्येक पेशीपर्यंत पोचलेला प्राणवायू, नाडीशुद्धी झालेली असते, प्राणायामाच्या माध्यमातून नाडीशुद्धी झालेली असते, शरीर मनाची एकाग्रता साधली जाते आणि ज्या ज्या ठिकाणी शरीर मनाची एकाग्रता साधली जाते ते प्रत्येक काम हे उच्च कोटीचंच होत असतं. त्यामुळे त्याच्या उलट व्यायामामधनं असलेल्या सगळ्या हालचाली या बऱ्याचशा शरीर संवर्धनात्मक असल्यामुळे काहीसा जलदपणा त्याच्यात आहे. त्यामुळे आलेला शरीराला थकवा किंवा आलेला घाम, कधीकधी शरीराच्या विरोधात जाऊन केलेला काहीसा अभ्यास, या सगळ्या गोष्टींमुळे कधीकधी व्यायामाचा विपरीत परिणामसुद्धा शरीरावरती जाणवत असतो. या सगळ्या दृष्टिकोनातनं योगाभ्यास आणि व्यायाम याच्यामध्ये मोठा फरक आपल्याला जाणवत असतो. याच्या व्यतिरिक्त अजून काही असलेले फरकाचे मुद्दे हे पुस्तकातल्या अंतर्गत आपण थोडेसे बघूयात. प्रामुख्याने व्यायामातील हालचालींमध्ये श्वेततंतूंचा सहभाग असतो. अर्थातच त्या सर्वांच्यामुळे व्यायामात प्राणवायू आणि ग्लुकोजची अधिक शरीराला गरज भासत असते. त्यामुळे कधीकधी शरीराला आलेला थकवा, ज्या वेळेला शरीराला थकवा येतो त्यावेळेला नकळत मनाला देखील कुठेतरी थकवा जाणवत असतो. योगासनांच्यामुळे प्रामुख्याने पोटातील अवयवांवरती योगासनांचा झालेला चांगल्या प्रकारचा परिणाम, त्यामुळे अनैच्छिक मज्जासंस्थेला चालना मिळते, तेथील रक्ताभिसरण वाढते आणि त्याच्या उलट व्यायामामध्ये हातापायांना जास्त व्यायाम दिला जातो आणि त्यामुळे स्नायू संवर्धनावरती अधिक भर असल्यामुळे काहीसा थकवा हा जलद गतीने प्राप्त होत असतो. दुसरं घटक म्हणजे योगासनांमधल्या हालचाली संथ आणि सहज असल्यामुळे स्नायूंचं आकुंचन देखील सहजतेने होतं आणि त्यामुळे स्थिरता राखायला शरीराची ही महत्त्वाची कारणीभूत ठरत असतं. त्यामुळे कमी शक्तीचा ऱ्हास योगासनांमध्ये होत असतो. त्याच्या उलट व्यायामामध्ये मात्र अधिक प्रमाणात ताकद, शक्ती, ऊर्जा या सगळ्याच गोष्टी ह्या खर्च पडत असतात. अजून महत्त्वाचा घटकाचा मुद्दा म्हणजे योगासनांची स्थिती घेतल्यानंतर त्यात स्थिर राहून सुरुवातीला शरीरातील घडामोडी, चालू असलेल्या संवेदना यांवरती आपण लक्ष केंद्रित करत असतो. त्यामुळे एकाग्रता वाढायला, शरीर मनाची एकाग्रता वाढायला ही योगासनांच्यामुळे निश्चित फायदेशीर ठरत असते. त्याच्या उलट व्यायामामध्ये मात्र ताकद वाढवणे किंवा दम वाढवणे, क्षमता सतत वाढवत नेणे या सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळे शरीर आणि मन यांचं एकीकरण साधणं हे फार कमी वेळा होत असतं. त्यामुळे या दोघांच्यामध्येही एकाग्रता साधायला थोडंसं अवघड जाणारं हे व्यायामाचं शास्त्र आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही महत्त्वाचे घटक म्हणजे प्रामुख्याने योगासनं ही सर्व वयोगटांच्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र व्यायाम मात्र काही विशिष्ट वयोमर्यादेनंतर सगळ्याच प्रकारचे व्यायाम आपल्याला साधता येतीलच असं नाही. दुसरं, व्यावहारिक दृष्टिकोनातनं जर विचार केला तर योगासनं ही सर्वांना अल्प जागेमध्ये अल्प खर्चिक असलेली आणि कोणत्याही वयोगटाला करता येतील अशा प्रकारचा योगाभ्यास हा आहे. त्याच्या उलट व्यायामामध्ये मात्र काहीसा पेहराव, काहीसा पोशाख, काही विशिष्ट प्रकारची जागा या सगळ्या गोष्टींची उपलब्धता असेल तरच आपल्याला व्यायाम हा करता येणं शक्य होत असतं. योगासनांचा उपयोग हा प्रामुख्याने व्याधी निवारणासाठी होतो, परंतु कधीकधी असं लक्षात येतं की व्यायामाच्यामुळे मात्र एखादी व्याधी ही निर्माण होऊ शकते. प्रत्येक व्यायामामधूनच होईल असं नाही, परंतु बरेच वेळेला असंही दृष्टिकोनात येऊ शकतं. ह्या सगळे मुद्दे आपण कशासाठी विचारात घेतलेत तर बरेच वेळेला असं होतं की व्यायाम मी करतोय, मग योगासनांची किंवा योगाभ्यासाची करण्याची काय गरज आहे. तर योगाभ्यासाचं शास्त्र हे व्यायामाच्या शास्त्रापेक्षा पूर्णपणे वेगळं शास्त्र आहे. योगाभ्यासाचं शास्त्र याला पाया हा आध्यात्मिक पाया आहे. त्यामुळे त्याचे मिळणारे परिणाम हे दूरगामी राहणारे परिणाम आहेत, चिरकालीन राहणारे परिणाम आहेत आणि
जाता जाता योगासनांच्यामुळे किंवा योगाभ्यासामुळे सहजतेने व्याधी निराकरण व्हायला हे मदत होणार आहे. कुठल्याही प्रकारची किमान त्याचे व्याधी निर्माण होणार नाही असं तरी निश्चितपणे हे योगाभ्यासाचं शास्त्र आहे. मग अशा या सगळ्या गोष्टी योगाभ्यासाची पूर्वतयारी अंतर्गत येणाऱ्या असलेले काही घटक आज आपण प्रामुख्याने या ठिकाणी बघितलेले आहेत. धन्यवाद.